मैं मनोज कुमार वर्मा। इस समय हम आज़ाद मैदान में है, जहाँ पर मनोज जरांगे जी के नेतृत्व में आज यहाँ पर बहुत बड़ा आंदोलन किया जा रहा है। और हम आज बात कराते हैं कि आंदोलन मराठा आंदोलन है, बहुत दिनों से चल रहा है। और इसका आज जरांगे जी ने कहा है कि जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी तब तक हम यहाँ से नहीं मिलने वाले, चाहे हम कल गोली भी चल जाए। हम आप बात करवाते हैं सर, आपका मी बीड जिल्ह्यामधला गेवरा तालुक्यातला एक मराठा सेवक आहे। आज आम्ही इथं आलो ते मनोज दादा जरांगे पाटील यांनी आदेश दिला की आपल्याला मुंबईला 31 तारखेला जायचं आहे। तर सर्व महाराष्ट्रातले मराठा बांधव इथं आज आलेले आहेत आमच्या हक्कासाठी, आरक्षणासाठी। याचं कारण काय आहे माहिती का? आरक्षण ह्यांना माहीत नाही आरक्षणाचा उपयोग काय। म्हणजे ओबीसीतून आरक्षण आहे ना, ते ओबीसीतून आरक्षणामध्ये असल्यामुळे तुमच्या पंचायत समितीमधून मराठ्याला घरं असून द्या, तुमच्या शिक्षणामध्ये जे सवलत आहे ती असून द्या, हे फायदा भेटतोय। पण ह्या लोकांना, सरकारला हे आरक्षण काय द्यायचं असं वाटत नाही। आमचे 4 दिवस झाले पोरं बिना अन्न पाण्याचे हे जे राहतात, बिना आंघोळ, इथं पाणी नाही, पाणी बंद करतात। म्हणजे या समाजाला, मराठा समाजाची गरज नाही असं वाटायला लागले। आज जर पुढं सोय नाही, जर दुसऱ्या समाजाचं जर आंदोलन असतं तर ह्या लोकांनी काय करू, कसं ठेवू आणि कसं नाही केलं असतं। पण एवढं लक्षात ठेवा, मराठा समाजाला तुम्ही जेवढं दुखवतात तेवढा मराठा पद्धतीने म्हणून झाल्याच्या मागे उभा आहे। आणि हे आंदोलन आम्ही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाही। आमच्या घरच्याला आम्ही सांगून आलो, जवळ आरक्षण भेटत नाही तोवर आम्ही हलणार नाही, म्हणजे हलणार नाही। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, मनोज दादा तुम आगे बढ़ो। आम्ही धाराशिव जिल्ह्यातून टेंबळी गावातून मराठा सेवक आलेलो आहोत। मराठा आरक्षण ही मुख्य मागणी आहे। गेल्या वर्षी मूलथापांना फसवून आमच्याशी गद्दारी करून नंतर आंदोलन करायची ही वाईट वेळ समाजावर आणलेली आहे। पण या वेळेस सरकारला सुट्टी नाही। मराठे या सरकारला आणि या व्यवस्थेला आम्ही दाखवून देऊ, मराठे युद्धातही जिंकतात आणि मराठे तहातही जिंकतात। तुमच्या छातीवर बसून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा बांधव मुंबईतून माघारी जाणार नाही। आरक्षणामुळे आज आमच्या कितीतरी मराठा बांधवांनी आत्महत्या केलेला आहे। आरक्षण हा आमचा हक्क, आरक्षण हा आम्हाला लोकशाहीने दिलेला एक अधिकार आहे। 1-2 टक्क्याहून आमची पोरं नोकरीमधून बाद झाली। आमच्या पोरांची आजवरच्या झालेल्या आत्महत्या आणि शिक्षणाचा खर्च न पेलल्यामुळे त्यांच्या आई वडिलांच्या आत्महत्या या सरकारला दिसत नाहीत का, असा सवाल आमच्या मराठा समाजातून निर्माण होत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीची मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आदरणीय दादांची मागणी आहे। ही दादांची मागणी हे सरकार, फडणवीसांचं सरकार पूर्ण करत नाही। दादांची मागणी कोणती आहे? ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं हे आरक्षण हवं आहे। सरकार दुसरे 10%, 12%, 15% आरक्षण द्यालंय, पण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये टिकू शकत नाही। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण पाहिजे। पण जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, हा दादांचा शब्द आहे। आणि दादांच्या शब्दापर्यंत आम्ही मुंबईत थांबणार आहोत। आणि ज्या दिवशी दादांचा शब्द आम्हाला समजेल त्या दिवशी मुंबईची आणि महाराष्ट्राची झाड पोहोच झाल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा। अभी आपने देखा कि अभी मराठा भाई सभी लोग यहाँ पर आए हैं और उन्होंने कहा है कि जो मनोज जरांगे जी ने कहा है कि हमें गोली चल जाए चाहे कुछ भी हो जाए, हम अपनी मांगों को लेकर ही यहाँ से हिलेंगे और सभी इसके लिए तैयार हैं। और इन्होंने कहा है इसके लिए कुछ भी करना पड़े हम करेंगे। हमारे साथ और भाई जरांगे पाटला का बाले जिल्हा, हम हिंगोली जिल्ह्यामधून आहेत आम्ही। जरांगे पाटलाचा बाला किल्ला म्हणजे हिंगोली जिल्हा, आम्ही हिंगोलीचे पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुका औंढा, गाव तपोन या गावचे आमच्या जवळपास 20 गाडी आलेले आहेत। जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत। विशेष म्हणजे काल परवाच माझ्या पुतणीचं श्वेता विष्णू कदम MBBSला 3 मार्कांनी गेलेली आहे। आज मला माहिती आहे की तिची काय परेशानी, काय हालत आहे, तर किती फीस भरणं लागायली। आणि जे काही टक्केवारी तिच्या ओबीसीच्या माणसांना टक्केवारी कमी होती ती मुलगी लागली कमी टक्केवारीवाली, आणि जी माझी पुतणी जास्त होती टक्केवारी ती मुलगी आज घरी बसून आहे। म्हणजे शिक्षण सगळ्या गोष्टी करून जर आज परिस्थिती अशी येत असेल आमच्या मराठ्यावर तर ही दुर्घटना लय बेकार आहे, ते वाईट आहे। आम्हाला गोडी आली नाही उगाच करण्याची। आज आमचे पाटील महिना 15 दिवस 8 दिवस उपोषणाला बसतात। मग तुम्ही हे सरकार त्याचं जाण का करीत नाही? मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढेच आदेश आहे, एवढंच म्हणणं आहे की थोडं बघा, तुम्हाला काहीच फरक पडो ना मराठ्यांचा। म्हणजे आम्ही गुन्हा केला का? मराठी या जन्माला येऊन आम्ही गुन्हा केला का? काय केलं आम्ही? तुम्ही सांगा ना।
म्हणजे आमचे काय ह्यांचा काय आज काय हाल चालू आहे. आरक्षण जोपर्यंत मुंबई आम्ही रोजगारच नाही. आम्ही ठामपणे निर्णय 1 महिना लागो, 15 दिवस लागो का 2 महिने लागो, जेवढे हे मावळे येत आलेले अजून याच्या दुप्पट येतात. आणि विशेष म्हणजे आता गणपती घेऊन आलोत, आमच्या महिला घरी आहेत महालक्ष्म्या, त्या लक्ष्म्या इथं आणायची वेळ येऊ नये. मुख्यमंत्र्यांनी याची दक्षता घ्यावी. महालक्ष्म्या नाही तर आमच्या इथं येऊन बसतात. जे आम्ही महालक्ष्म्या गावात मांडतो त्या मुंबईमध्ये मांडूत. एक मराठा लाख मराठा. एक मराठा. सभी का कहने का है कि यहाँ पे इंतजाम हम किसी को परेशान करने के लिए मुंबई को हम यहाँ पर जाम करने के लिए नहीं आए हैं, हम लोगों को लेकर आए हैं और मांग पूरी हो जाए हम यहाँ से चले जाएंगे। ऐसा यहाँ सबका कहना है। हम घर से चप्पल बता चुके हैं लेकिन हमारी मांग पूरी हो जाएगी।